नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, वर्षाचे पहिले चंद्रग्रहण नेमके होळीच्या दिवशी आहे की धुलीवंदनाच्या दिवशी आहे, या संदर्भात अनेकांना कन्फ्युजन आहे. कारण फाल्गुन महिन्याची पौर्णिमा यावर्षी 2 दिवस आहे. चला तर, चंद्रग्रहण नेमके कधी आहे, भारतातून ते दिसणार आहे का, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. खगोल विज्ञानात चंद्रग्रहण एक विशेष घटना मानली जाते. ही घटना सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी आल्यानंतर घडते. यामुळे सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही, कारण पृथ्वीची सावली चंद्राला झाकते. चंद्रग्रहणाला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने देखील मोठे महत्त्व दिले जाते. ग्रहणाचा काळ धार्मिक मान्यतेनुसार अशुभ मानला जातो. नेहमी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागत असते. यावर्षी 3 मार्च रोजी वर्षाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण सिंह राशी आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. हे वर्षातले सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण 3 तास 27 मिनिटांपर्यंत चालणार आहे. मात्र या चंद्रग्रहणाबाबत कन्फ्युजन आहे की होलिका दहन की रंगपंचमी नेमके केव्हा चंद्रग्रहण आहे. कारण फाल्गुन महिन्याची पौर्णिमा यंदा 2 दिवस आहे आणि होळीचा सण 2 दिवस साजरा केला जातो. चला तर मग पाहूया केव्हा लागणार आहे चंद्रग्रहण. पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 सुरू होईल. तर या तिथीची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 संपणार आहे. त्यामुळे यंदा फाल्गुन पौर्णिमा 3 मार्च रोजी होणार आहे. यंदा 3 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमेला या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे, जे भारतातूनही दिसणार आहे. ग्रहणाच्यामुळे होलिका दहनाच्या तारखेत कोणताही बदल केलेला नाही. 3 मार्च रोजी चंद्रग्रहण दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:47 पर्यंत राहणार आहे. परंतु ग्रहण आणि भद्राकाळ ध्यानात घेता 3 मार्च रोजी सायंकाळी 6:48 ते रात्री 8:50 पर्यंतचा काळ होलिका दहनासाठी योग्य राहणार आहे. या वर्षीचा रंगाचा सण धुलीवंदन म्हणजेच धुळवड 4 मार्च 2026 रोजी खेळली जाणार आहे. कारण पंचांगानुसार रंगाचा हा सण चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीच्या दिवशीच खेळला जातो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.